वासा ह्या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत. अडुळसा अडुळसा ही वनस्पती आपले श्वसनाचे विकार म्हणजे प्राणवाह स्रोतस श्वसन रोग किंवा श्वसनाचे जे काही विकार आहेत त्यावरती खूप उपयुक्त आहे असं औषध आहे. अडुळसा ह्याला वासा पण म्हणतात. अडुळसा अवलेह, वासा अवलेह अशी बाजारात खूप औषधं उपलब्ध आहेत. खोकल्यासाठी हे खूप प्रभावी औषध आहे. ज्याला खूप जुनाट खोकला आहे, खूप दिवसापासूनचा खोकला आहे, श्वासाचे प्रॉब्लेम आहेत, श्वास घेण्यासाठी सोडण्यासाठी हा त्रास होतो, कफाचे ज्यांना विकार आहेत, कफावरती हे खूप उपयुक्त असे एक औषध आहे. ताप आणि खोकला हे एकत्र जेव्हा असतात तेव्हा ह्या अडुळशाचा खूप फायदा होतो. अडुळशाचा फायदा कसा करून घ्यावा हे मी सांगतो. याची जी पानं आहेत त्याचा रस काढावा. याची पानाचा रस सहजासहजी निघत नाही. ह्या पानाचा रस काढण्यासाठी पहिलं ही पानं तव्यावरती परतवावी लागतात आणि त्याच्यानंतर गरम केल्यानंतर ह्यातनं भरपूर प्रमाणात रस निघतो. तो रस आणि खडीसाखर हे एकत्र करून घेतला असता परिणामी आपल्या ज्या शरीरातला जो मुरलेला कफ आहे किंवा मुरलेला ताप आणि कफ खोकला ह्याच्यावरती हे खूप चांगलं औषध आहे. याचा वापर रक्तपित्त ह्या आजारामध्ये करू शकतो. रक्तपित्त म्हणजे काय? रक्तवत पित्तम इति रक्तपित्तम अशी आयुर्वेदात एक श्लोक आहे. रक्तपित्त म्हणजे रक्तस्राव. मग मी तुम्हाला जे म्हणलो की ऊर्ध्व भागातून किंवा तोंडातून रक्त येणं, कानातून रक्त येणं, डोळ्यातून रक्त येणं आणि अधोभागातून म्हणजे गुदद्वारामार्गे रक्त येणं किंवा लघवीच्या वाटे रक्त जाणं, ह्या दोन्हीवरती जे काम करणारे हे औषध आहे म्हणजे हे अडुळसा. अडुळसाचा वापर हा अडुळशाच्या रसाचा वापर आपण रक्तपित्तावरती करू शकतो. अडुळशाच्या रसामध्ये आपण खडीसाखर मिक्स करायची. खडीसाखर एकत्र करून ते सकाळी संध्याकाळ जर तो रस प्यायला लागलो तर शरीरातलं जे वाहणारं रक्त आहे त्याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो. अतिरजस्त्राव होतं, अंगावरून जास्त वाहतं, पाळीच्या दरम्यान किंवा 3 दिवसाची जी पाळी असते ती 8 दिवस लांबते, 10 दिवस लांबते किंवा 15-15 दिवस शरीरावरून रक्त वाहत जातं. त्याचा परिणाम काय होतो? स्त्रियांमध्ये ताकद नाही शिवायला लागते, विकनेसपणा यायला लागतो, रक्ताची कमतरता यायला लागते, हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं. म्हणजे शरीरातून सगळं ह्या आजारासाठी म्हणजे जो प्रदर आपण म्हणतो किंवा अतिरजस्त्राव आपण जे म्हणतो त्या अतिरजस्त्रावावरती अडुळशाचा रस हा खूप उपयुक्त आहे. अडुळशाचा रसाचा वापर आपण अतिरजस्त्रावाच्या स्त्रियांना आपण वापरू शकतो. आयुर्वेदामध्ये क्षयरोग हा सांगितलेला आहे. क्षयरोग म्हणजे आपण ॲलोपॅथीमध्ये म्हणजे मॉडर्न सायन्सनुसार आपण ट्युबरक्युलोसिस ह्याच्याशी आपण ते कोरिलेट करतो. क्षयरोगाला आपण एकदा बघितलं म्हणजे क्षयरोगी कोणी आहे त्याच्याकडे बघितलं तर ते शरीर हे सांगाड्याप्रमाणे एकदम तो पातळ झालेला असतो. शरीरातल्या जी हाडं सगळी दिसत असतात. क्षयरोगामध्ये वेगवेगळे आजार हे त्याच्या शरीराला ग्रासलेले असतात. वेगवेगळे आजार म्हणजे पहिला सुरू होतं ते खोकला, दम येणं, खोकला येणं, जास्त प्रमाणात छातीत दुखणं, ताप येणं, वारंवार ताप येणं, हे सगळ्या प्रकारचे आजार त्याला ग्रासलेले असतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या आजारांनी तो ग्रासलेला असतो. त्याला क्षयरोगी म्हणतात. क्षयरोगी वजन खूप कमी असतं, त्याला सतत वारंवारचा ताप येत असतो आणि क्षयरोगाला श्वसनाचे विकार जास्त असतात, श्वासोच्छ्वासाला त्रास होत असतो, सततचा खोकला असतो. ह्या आजारासाठी एक उपयुक्त औषध म्हणजे अडुळसा आहे. अडुळशाचा वापर आपण क्षयरोगामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. एखादा क्षयरोगी आहे, त्याला सततचा खोकला येतो, ढस येते, रात्री झोपताना आडवं पडल्या त्याला ढस अशी सुरू होती की तो उठून बसतो, त्याला सहन होत नाहीत सगळ्या गोष्टी. ह्या अशा कंडिशनमध्ये आपण अडुळसा आणि ज्येष्ठमध ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. 1 पान ते 2 पान अडुळसा, फक्त 1 ते 2 पान अडुळसा आणि 1 तुकडा ज्येष्ठमध. ज्येष्ठमध म्हणजे यष्टी म्हणतो आपण त्याला, ज्येष्ठमधाची कांडी. हे बाजारात कुठेही उपलब्ध होते. 1 किंवा 2 पान अडुळसा आणि 1 कांडी ज्येष्ठमध हे पाण्यात टाकायचं, उकळायचं. उकळून अर्धा कप झाल्यानंतर ते गाळून पिला असता बऱ्या प्रमाणात शरीरातले क्षयरोग नाहीसे व्हायला लागतात. ह्याच्या पानाचा लेपासाठी खूप चांगला वापर होतो. लेप करणं म्हणजे डोक्यावरती लेप करू शकतो आपण त्याचा. म्हणजे सततचं डोकं दुखणं असतं, म्हणजे डोकेदुखीचे असे पेशंट खूप आहेत. जवळजवळ 70% लोकांना असे प्रॉब्लेम आहेत की मायग्रेन, अर्धावभेदक म्हणजे पूर्ण अर्ध डोकं दुखतं, पुढचा भाग दुखतो, मागचा भाग दुखतो, पूर्ण डोकं दुखत असतं, डोकं जड होत असतं. ह्या अशा आजारासाठी आपण जनरली अडुळसा किंवा वासा आपल्या आसपास कुठं झाड आहे का बघावं, त्याची पानं तोडावीत, ती गरम करायची, ती पानं तोडून ती गरम करायची आणि त्याचा लेप आहे तो लेप आपल्या डोक्याला बांधून ठेवला
अर्धा तास ठेवा. अर्धा तासात त्याचा खूप परिणाम होतो, खूप चांगला फायदा होतो. सततची ब्लड प्रेशरची पातळी वाढलेली असते, म्हणजे त्यांचा BP जो आहे तो हाय असतो, म्हणजे 180 190 पर्यंत असतो. का असतो असा BP? कारण काय होतं की ब्लड प्रेशरची व्याख्याच आहे लॅटरल प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरी. आपल्या आतल्या नसावरती जो लॅटरल प्रेशर म्हणजे जे रक्ताचं जे प्रेशर असतं त्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो. हे ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण म्हणजे काय की रक्तात असं कुठला तरी पदार्थ सिक्रीट व्हायला लागलाय, त्यामुळं रक्ताचं जे प्रमाण आहे ते शरीरामध्ये वाढायला लागले किंवा त्याची जी क्वांटिटी आहे ती इन्क्रीज व्हायला लागली. रक्ताची जी पातळी आहे ती शरीरात वाढते आणि त्यामुळं ब्लड प्रेशर तयार होतं. ब्लड प्रेशरवरती काम करण्यासाठी आपण रक्तातलं पित्त हे कमी करण्यासाठी आपण वासावली वापरू शकतो. तर वासावलीचा नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं